ही आमची तयारी आहे. व्हेज बिर्याणी, खिचडी किंवा तुम्हाला जे काही म्हणता येईल तशी याची. आता मी कला शिक्षक माननीय प्रकाश दळी सर यांच्या घरी आहे आणि ही तयारी आमची आता झालेली आहे. पूर्वतयारी ज्याला म्हणतो आपण. पहिला स्वयंपाक यांच्याकडे शिकलो आहे मी सरांकडे आणि त्याच्यात जसं मी आता काय अगदीच प्रावीण्य मिळवलं आहे अशा पद्धतीने सगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता ही पूर्वतयारी करून आता खिचडी भात करणार आहोत आम्ही, पुलाव. तर तसा तसा प्रक्रिया तुमच्या पुढे येत राहील. आता सगळं मटेरियल फोडणीमध्ये गेलं आहे. फोडणी बघा कशी दिसते भाजी. आता त्यामध्ये थोडा ती परतवल्यानंतर चांगली परतून घेतली की मग त्यामध्ये टाकणार आपण सोयाबीन. काश्मीरी पुलाव करायचा विचार चालला होता आम्ही, त्यामुळे सफरचंद काढले पुलावमध्ये टाकायला. बघू काय होतं. हे चांगलं परतलं आहे तर त्यामध्ये सोयाबीन आपण टाकणार आहोत. चांगलं पाणी काढून त्याचं हे आमचा हा प्रयोग म्हणजे मला बऱ्याच आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यानंतर हे लक्षात आलं. खरं तर सरांचे आभार त्याबद्दल. मी काहीतरी करायला शिकलो त्याचं सगळं श्रेय प्रकाश दळे सरांना जातं. करून बघावं करून बघूयात. आणि मी जे काही निरीक्षण केलं होतं तर काका त्याचं ते जरा कामाला असं म्हणता येईल. आणि एक प्रयत्न आमचा हा छोटासा. पण खरं सांगतो स्वयंपाक येणं ही सगळ्यांची गरज आहे. आणि जर आत्ताच्या या पुढच्या पिढीला घरातूनच मुलगा आणि मुलगी समानता जे काही म्हणतो आपण ती फक्त तोंडाने बोलण्यापुरतीच मर्यादित न ठेवता मुलाला ह्या किचनच्या बाबतीतले सगळे कामं कसे येतील हे बघणं त्या आईचं काम आहे. तिने आपल्या मुलीकडूनच ते कामं करून घेण्यापेक्षा मुलाकडूनही अशा प्रकारच्या कामाची सवय लावणं, ज्यामुळे तो बाहेर गेला की तिथेही त्याला चांगल्या पद्धतीने सर्वायवल होता येईल. आणि मुलगा मुलगी समानता याच्याकडेही त्याला लक्ष देता येईल खऱ्या अर्थाने. तरच समानता होऊ शकते. जर ह्या सगळ्या कामामध्ये समान झालं, मुलानेही स्वयंपाक शिकणं किंवा भांडी आवरणं किंवा आपलं तुम्ही जे काय आपल्या तत्कालीन याच्यात सगळं एकाच गोष्टीकडे लावून दिलं ही कामं मुलींची आणि ही कामं मुलांची, तसं न करता सगळी कामं समान आहेत असा दृष्टिकोन जर निर्माण केला तर त्या समानतेला काहीतरी अर्थ होईल. आज समानता स्त्रियांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला आहे. पुरुषांसारखं राहिलं, पुरुषांसारखे कपडे घातले किंवा कपड्यांचं मर्यादानं पाळल्या व्यसनाकडे गेलं, खूप बोल्ड वागलं तर मी समानतेचं आहे असं महिलांनाही वाटायला लागलं. आणि पुरुषांनाही सुद्धा समानता म्हणजे त्या पद्धतीची वाटते की महिलेला सगळं स्वातंत्र्य दिलं म्हणजे समानता झाली. तर ते कामांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सगळ्या पद्धतीने कसं याकडे बघता येईल याचाही विचार केला पाहिजे. तर हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. बघूयात पुढे त्याला कितपत आणखीन येतं चव कशी होती तीही कळू. मस्क्याला तरी चालेल सर आता.